कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, बाळा तुला आता बरं वाटतंय ना? तिला काय धाड भरली आहे? तिला बरंच वाटणार आहे। आणि काय ग, अगं तुम्ही दोघी त्या एजला खरं काय आहे हे सांगायला चालला होतात ना? मग इतकं भयानक अपघात कसं काय झाला? काय गोंधळ करून ठेवलास तू? मावशी आई, मी सगळं नीट करेन। तोंड बघ स्वतःच आरशात, सगळं ठीक करेन म्हणे। माझ्या रेऊचे हाल बघितलेस? तुझ्यामुळे अपघात झालाय तिचा। आणि तू काय ग, ऍक्सिडेंट तुमच्या दोघींचा झाला ना? तुला कसं आहे एवढं सच लागलं? आणि माझ्या रेऊ बघितलंस का त्याचं काय झालंय ते? माझ्या रेऊला काय झालं ना, तू आयुष्यभराची जबाबदारी दिली होती माझ्या रेऊची तुझ्यावर, एक दिवस तिची काळजी घेता आली नाही तुला? नाही, माझं चुकलं, मीच मूर्ख आहे ना। मुलीला जहागीरदार झालीयस, पण नाही, तू बदलली नाहीयेस, तू तीच आहेस, वेदणी धोंडरट। तीच ती लीला जी आयुष्यात काहीही करू शकत नाही। बाप्पाच्या कृपेने ना माझी रेऊ लवकरात लवकर बरी होणार आहे, आणि ती बरी झाली। एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिचं आणि यशचं लग्न व्हायलाच हवं। आणि ते जर झालं नाही ना, तर तुला मी माझी मुलगी मानणार नाही। कालिंदी, वेळ काय, प्रसंग काय, काय बोलतेस तू? इतकं टोकाचं काय बोलतेस तू? नाही, टोकायचं नाही, जे आहे ना तेच बोलते। हे घे आणि लीलासाठी नारळ पाणी घेऊन ये जा। हकलत आहे ना मला इथून? नारळ पाणी हवे म्हणे, नारळ पाणी आणणारच आहे मी, पण ते माझ्या रेऊसाठी। हिला काय आणायचंय, खाऊ पिऊ घालायचं ते बघा तुमचं तुम्ही। बाबा, आता काय करू? लीला, नको काळजी करू। एका मुलीच्या सुखासाठी मी दुसऱ्या मुलीला वेठीला धरणार नाही। मी एक काम करतो, एजेना जाऊन भेटतो आणि त्यांना खरं खरं काय ते सांगतो। नाही बाबा, यश आणि रेवनी स्वतः सांगितलं इजेना की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही। मग हे जे आपलं कसं काय ऐकतील? बाबा, आता त्या दोघांनीच खरं काय ते सांगायला हवं। ताई, तू? ताई प्लीज, मला फक्त एकदा रेवतीशी बोलू दे प्लीज। मी तुला काय सांगितलं होतं? ताई, माझं एकदा ऐकून घे ना प्लीज, मला फोन। एकही शब्द बोलू नकोस, मी सांगितलं होतं ना तुला। यापुढे त्या रेवतीशी बोलायचं नाही, तिला भेटायचं नाही, सांगितलं होतं की नाही? ताई, अगर रेवती हॉस्पिटलमध्ये आहे, ठीक आहे, मी रेवतीला कॉल करणार नाही, पण मला कोणाला तरी कॉल करून विचारू दे की ती शुद्धीवर आली आहे का? ती सुखरूप असण्याशी मतलब आहे ना तुला? मग तिला विसरायचं, तिला काहीही होणार नाही। ताई ऐक ना, ताई प्लीज माझं ऐक, मी तुझं सगळं ऐकतोय ना। ताई, माझं एकदा ऐक ना प्लीज। हा, मला एकदा रेवतीला कॉल करू दे, मग नंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, ओके? हा, नाही ताई, नाही, ताई, नाही। ताई, ताई, इरा, मी तुला शब्द दिला ना, मग तूही तुझा शब्द पाळ। ताई, माझं ऐकू दे। ताई, यश, तुला कळत कसं नाहीये हे सगळं मी तुझ्या सुखासाठी करतेय। त्या रेवती सारख्या मुलीशी लग्न करून तुझं भलं होणार नाहीये।
त्यापेक्षा प्रेम नसतानाही त्या श्वेताशी लग्न करणं परवडेल. नको. दुर्गा, आपला पहिला प्लॅन पूर्ण झाला. आपण ठरवल्याप्रमाणे रेवती आणि लीलाला सक्सेसफुली हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. आपण म्हणजे काय? आपला काय संबंध त्यांच्या ऍक्सिडेंटशी? अगं असं काय म्हणतेस दुर्गा? तूच म्हणाली होतीस ना यश आणि श्वेताच्या मार्गातनं रेवतीला बाजूला करायचं. मला यशच्या लग्नाचं टेन्शन आलंय. ते माझ्यावर सोड. किशोर, तुम्ही काय करणार आहात? असं काहीतरी यश आणि श्वेताच्या मार्गातून रेवती बाजूला होईल. हो, पण याचा अर्थ असा नाही होत की मी थेट त्यांचा ऍक्सिडेंट. काय बोलताय किशोर तुम्ही? दुसरा काय पर्याय होता दुर्गा? हे बघा किशोर, मला मान्य आहे की मला ती लीला या घरात अजिबात नकोय आणि तिची ती बहीण रेवती, तिलाही मला यशच्या मार्गातून दूर करायचंय. पण मी त्यासाठी या थराला नाही जाऊ शकत की मी कुणाच्या तरी जीवाशी खेळेन, कुणाचा तरी ऍक्सिडेंट करेन. इतकी वाईट नाहीये. शांत हो, शांत हो दुर्गा. आणि हे बघ, एवढं इमोशनल होऊ नकोस. दुर्गा, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते? ती लीला या घरात आल्यापासून तुझं महत्व कमी होतंय. अगं, बाबांची प्रत्येक मीटिंग, बाबांचं शेड्यूल, बाबांची डॉक्युमेंट्स सगळं तू बघत होतीस. आजी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला विचारत होती. अगं, या घरातली प्रत्येक पूजा तुझ्या हातून होत होती. पण आता नाही. ह्या लीलासारख्या मुलीला तुझ्यापेक्षा जास्त महत्व मिळता कामा नये. आणि आता तर तुम्हाला सगळ्यांना तिला लीला आई म्हणावं लागतंय. हो, पण तरीही. काय तरी? काय? दुर्गा, आता दया दाखवणं बंद कर. आणि हे बघ, लकीली या ऍक्सिडेंट मधनं त्या दोघी वाचल्यात. तू म्हणत असशील तर मी त्यांच्या हॉस्पिटलचं सगळं बघतो. तू फक्त यश आणि श्वेताच्या लग्नाकडे लक्ष दे. आपण घडवून आणलेल्या ह्या ऍक्सिडेंटचं खापर लीलाच्या डोक्यावर कसं फोडायचं याचा रामबाण उपाय माझ्याकडे आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.